नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मला इथे कोण भेटले बघ, दाखवतो तुम्हाला। रवी भाऊ भेटले। तर काल रात्री आम्ही भेटलो। ऍक्च्युली मी रांचीवरून आलो होतो संभाजीनगरला, गाडी खाली केली आणि गंधार दादांची गाडी मला साबू ट्रान्सपोर्टच्या इथे दिसली। तर सध्या आम्ही आहे ट्रान्सपोर्ट नगरमध्ये, म्हणजे वाळूंज MIDC मध्ये। तर गंधार दादांचं बुकिंग झालं आहे कन्फर्म, ते निघाले तिथून मुंबईला। ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे जर्नी बघायला भेटेल। तर आपण आज सोमनाथ भाऊंच्या गाडीवरती आम्ही मस्त अशी सिरीज केली, बट मी काय कोणते ब्लॉग वगैरे बनवले नाही। गंधार दादांची सिरीज मस्त चालू आहे, नक्कीच सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला पण नक्कीच सपोर्ट करा। लवकरच नवीन गाडी येते। हा, तर ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल आपल्या सिरीज मध्ये। तर चला मित्रांनो, गंधार दादांची बुकिंग कन्फर्म झाली, ते निघालेत मुंबईला। तर ब्लॉग आणि सिरीजला फुल सपोर्ट करा। चला, मी यांना बाय करतो रवी भाऊंना आणि आपला पुढचा प्रवासाला जाऊया। आपल्याला सिटीत भरायला जायचंय, दाखवतो सगळं काय ते तुम्हाला दाखवतो। चला चला, हॅपी जर्नी। मग काय असतं, नाही ते ब्लॉगिंग करतो सकाळी। हो सकाळची पार्किंगची आहे, पार्किंगची। वाळूज इंडस्ट्रीमध्ये आहे मी आता आणि मला लोड कुठून भेटला दाखवतो तुम्हाला। ते ट्रान्सपोर्ट आहे, त्यांचं ऑफिस आहे, भोसले पाटील ट्रान्सपोर्ट। हे बघा, इथून मला लोड भेटला त्यांच्याकडून। आपल्याला सिटीमध्ये भरायला जायचं आहे, इथून 17 किलोमीटर अंतर आहे। तिकडे आपण गाडी भरायला जाऊया, पटापट जाऊया। आता जास्त शूट घेत नाही वाटेत मी, पण आपण डायरेक्ट कंपनीकडे भेटूया आपण। तर फायनली मी त्या लोकेशनवर पोहोचलो आहे। इंडो फॉरेन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे। रिव्हर्स लावायला सांगितली गाडी त्यांनी, ते रिव्हर्स लावून मी ना बरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये सिटीमध्ये 4:30 वाजले। आता 4:30ला मी एक्झॅक्ट तिथे त्या कंपनीजवळ पोहोचलो आहे आणि हे भाडं मला भेटलंय, म्हणजे मिळालंय ते, म्हणजे रवी भाऊ आहेत ना, त्यांच्या कृपेने मिळालंय। कारण ते मला काल भेटले, त्यांनी मला त्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला सकाळी घेऊन गेले। रात्री आम्ही एकत्रच गाडी लावलेली, एकत्रच झोपलो आणि कालपासून ते माझ्यासोबत होते आणि त्यांनी एका ट्रान्सपोर्टमध्ये घेऊन गेले, तिथून मला लोड भेटला त्यांच्या रेफरन्सने। त्यामुळे त्यांचं खूप खूप धन्यवाद त्यांना। आणि नाहीतर मी दुसरं एक साबू ट्रान्सपोर्ट म्हणून होतं, तिथे थांबलेलो, काल लावले, म्हणजे विचारत त्या ट्रान्सपोर्टला पोहोचलेलो, पण तिथे जवळजवळ गाड्यांची जत्रा होती। अक्षरशः 50-60 गाड्या होत्या अशा, म्हणजे कधी नंबर लागेल सांगता येत नाही। आणि हे आता मला बुकिंग भेटले, ते इथून भरून ना छत्रपती संभाजीनगरमधून वसईला जायचंय। तर आता बघूया कधी लोड करतायत गाडी, आणि लोड झाली की आपण आपल्या प्रवासाला निघूया। आपला प्रवास असणार आहे आज समृद्धी महामार्गाने मी जाणार आहे। इथून मी समृद्धी महामार्गात गाडी टाकणार आणि तिथून मग भिवंडी मार्गे, इगतपुरी भिवंडी मार्गे आपलं वसई, असा प्रवास असणार आहे। तर बघूया कसा होतोय आजचा हा प्रवास, आणि त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। गाडी लोड झाली की मी तुमच्याशी बोलतो, बघूया काय नाही। गाडी माझी लोड झाली आहे, पण पेपर नाही भेटले, बसलोय आपला बघा, असा काहीचा माल भरलाय, वाट बघतोय पेपरची। 6:30 वाजलेत आणि ना इथे पाऊस बघा किती काळोख केलाय, अचानक भरून आला, अचानक बघा। तरी हे बघा, काल पण सेम असा झालेला, एकदम तुफान येतं ना तसं। त्या साईडला काहीच नाही आहे बघा, आणि हा बघा असा भरून आला अचानक, पूर्ण काळोख केलाय आणि जोराचा वारा सुटलाय। त्यांनी शटर बंद करून घेतलं हे बघा। तर ते बोलले थांबा, अजून एक बॉक्स आहे आणि पेपर, मला थोड्या सामानाचे पेपर दिलेत आणि थोड्या सामानाचे द्यायचे बाकी आहेत। तर बघूया कधी देत आहेत। आता 6:30 वाजलेत जवळजवळ। खतरनाक पाऊस आलाय, खतरनाक। माझी अजून गाडी भरायची। खूप मोठा पाऊस आलाय मित्रांनो, खूप मोठा, एवढा म्हणजे हवा एवढी फास्ट आहे ना
आणि खतरनाक असं तुफान येतं ना तसा पाऊस आलाय. फायनली ना 7 वाजता त्यांनी मगाचपासून बसवून ठेवलं आणि पाऊस भरपूर लागतोय बाहेर. त्यामुळे ना गाडीमध्ये काहीतरी अजून एक मशीन टाकायची होती, म्हणजे वसईलाच दुसरीकडे कुठेतरी खाली होती, तर ती टाकायला नाही भेटली कारण त्यांचा वेळ पण गेला, म्हणजे टाइम पण होऊन गेला, कामगार सगळे गेलेत आणि त्यांनी हे पेपर दिले. आपला आता प्रवास सुरू होणार आहे. छत्रपती संभाजीनगर मधून वसई असा प्रवास असणार आहे. चला निघूयात. 7 वाजले. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आजचा हा प्रवास असणार आहे समृद्धी महामार्गावरून. तर समृद्धी महामार्गावर काहीच नाही आहे असं म्हणतात. मी पहिल्यांदाच जाणार आहे, आपला फर्स्ट अनुभव असणार आहे समृद्धी महामार्गाचा. तर ते समृद्धी महामार्गावर पोहोचायच्या अगोदर, म्हणजे तो रोड लागायच्या अगोदर मला ना काहीतरी खाऊन तरी घ्यायला पाहिजे. पाणी बॉटल सगळं गाडीमध्ये रेडी ठेवायला पाहिजे, कारण त्या रोडवर काहीच नाही आहे म्हणे. आपल्याला भिवंडीत पोहोचेपर्यंत, भिवंडीत तर रात्रच होणार आहे, म्हणजे 12-1-1-1:30 वाजेल. तिकडे पोहोचेपर्यंत काही खायला नाही भेटणार. त्यामुळे आपण इथे संभाजीनगरमध्येच कुठेतरी थांबून काहीतरी थोडंफार खाऊया. गाडीमध्ये पाणी बॉटल सगळं रेडी करून ठेवूया आणि मग आपला प्रवास सुरू करूया. संभाजीनगरमध्ये डिझेल फुल करून घेतो मी. इथे डिझेलचा रेट ना बघा दाखवतो तुम्हाला, 91.67 रुपीज. 1900 रुपयाचं डिझेल टाकलं आणि आता जाऊया. चला. सगळं इथे लाईट गेली आहे, त्यामुळे कुठे दुकानं चालू आहेत काहीच समजत नाही आहे. हा आहे जळगाव बायपास आणि पुढून एक 1-2 किलोमीटरवर राईट दाखवतोय समृद्धी महामार्गाला. हा बघा, हा चौक आहे आणि या चौकात आपल्याला राईट घेतलं ना की आपल्याला पुढचा तो समृद्धी महामार्गाला जाता येतं. इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. पहिली आधी पाणी नाही आहे माझ्या गाडीमध्ये. पाणी बॉटल 2 घेणार आहेत आणि खायचं काय करूया बघूया. पाऊस कंटिन्यू पडतोय त्यामुळे प्रॉब्लेमच आहे, खाली उतरायचा पण प्रॉब्लेम आहे. ह्या रोडला लागलो आहे आणि पुढे आपल्याला समृद्धी महामार्ग लागेल. तर टाइमपास म्हणून मी हे बघा चिप्स पॅकेट घेतलेत, पाणी बॉटल घेतली आहे आणि निघालो आहे. बघूया, हॉटेल जर बाजूला चांगलं दिसलं तर जेवण करूया. पाऊस भरपूर लागतोय ना, त्यामुळे सगळं काही बंद झालंय. आता पुढे ना लगेच आपल्याला समृद्धी महामार्ग लागेल. पुढे ना टोल, म्हणजे समृद्धीला लागायच्या अगोदर ना संभाजीनगर मधून सुरुवातीलाच ना टोल लागतो. 60 रुपये घेतले त्यांनी. समृद्धी महामार्गाला जायला आहे बघा, मुंबई अजिंठा सरळ. हा लेफ्ट घेतलाय मी. बरोबर 8:30 वाजलेत आणि मी आता समृद्धीला गाडी टाकतोय. लेफ्ट साईडला शिर्डी दाखवतोय. शिर्डी लेफ्ट. पहिल्यांदा मी समृद्धी महामार्गाचा प्रवास करणार आहे. बघूया कसा आहे. आता सुरुवातीलाच हा टोल लागणार आहे आपल्याला. किती रुपये टोल, तर फास्टॅगमध्ये रिचार्ज वगैरे करून ठेवलं आहे. किती रुपये घेतात का बघूया. डायरेक्ट समृद्धी महामार्गावर आपण आपली लेफ्ट साईड एक लेन धरून चालायची आहे, कारण ह्या रोडला सुसाट गाड्या जाणार आहेत राईट साईडने. आपण ही लेफ्ट साईडची एक लेन पकडून आपला 60चा स्पीड पकडून चालत राहायचं आहे. एक नंबर. समृद्धी महामार्गावर यायचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. फायनली मी समृद्धी महामार्गाला लागलो. त्या दिवशी येतानाच विचार करत होतो की कधी आपल्याला जायला भेटेल, कधी भेटेल. मस्त रोड आहे. 1, 2, 3 6 लेन जवळजवळ हायवे आणि लेफ्ट साईडला मग एक छोटासा लेन ठेवली आहे. भारी आहे. चला पुढे काय काय घडतं काय सगळं तुम्हाला सांगणार आहे. आता बरोबर 8:30 वाजता मी या हायवेला चढलो आहे. पुढे कुठे टोल लागतो काय दिसत तर नाही आहे.
हायवेला बघण्यासारखं काहीच नाही आहे, पूर्ण खाली आहे रस्ता. मला ना दिवसाचा प्रवास करायची इच्छा होती. रात्री तर काय बघणार या हायवेवर. पाऊस पडतोय सगळीकडे, काळोख आणि हायवे, आणि आम्ही त्या पलीकडे काहीच नाही. इथून इगतपुरी 206 किलोमीटर दाखवते, म्हणजे जवळजवळ 206 किलोमीटर नॉनस्टॉप आपल्याला गाडी चालवायची आहे, कुठेही न थांबता. या हायवेला आपल्याला थांबायला भेटणार नाही, रिस्की आहे. पुढे काय आहे, हॉटेल आहे, काहीच सांगता येत. मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले, तर त्यांचा एकच प्रॉब्लेम ते सांगतात, म्हणजे या हायवेला एकही हॉटेल नाही आहे, कुठेतरी पेट्रोल पंप आहे कितीतरी किलोमीटर नंतर. आपल्याला डिझेल फुल केलेलं आहे, त्यामुळे डिझेलचा काही इश्यू नाही आहे. फक्त वाटेत 1-2 मिनटं रेस्ट घेण्यासाठी काहीतरी भेटलं पाहिजे, नाहीतर 200 किलोमीटर नॉनस्टॉप असंच चालत राहायचंय. माझा आवडता चॉकलेट क्रिस्पिको. क्रिस्पिको खात प्रवास चाललाय आता, क्रिस्पिको खात. भूक नाहीये मला, उद्या बघूया काय ते. मी आता संभाजीनगर मधून 50 किलोमीटर पुढे आलो आणि बरोबर 9:15 वाजलेत आणि इकडे ट्रक लागलेत भरपूर. HP चा पेट्रोल पंप आहे. कशासाठी थांबलेत? रेस्टसाठी थांबलेत. बाप रे, हे बघा भरपूर ट्रक लागलेत. तर मित्रांनो, आता 9:30 वाजलेत आणि काय सांगणार काय तुम्हाला. चककतंय बघा, कसलं पॉवरफुल, एकदम भारीच दिसलं आता. अरे बाप रे. आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. आणि ही आपली एक लेन पकडून 60, 57, 58, 60, 65, 60, 65 करत चाललाय आपला प्रवास. मध्ये जे एक्झिट येतोय कुठच्या तरी गावाचा, बाकी काही नाहीये. हा सुसाट रस्ता आहे, काहीच नाही. अजून आपल्याला बरंच अंतर गाठायचंय. इथे हा एक बोर्ड आलाय, शिर्डी 31, सिन्नर 77 आणि मुंबई 280 किलोमीटर आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे आपल्याला. आणि या पावसाने ना थंडगार करून टाकलंय, भारी एकदम थंडगार वातावरण झालंय. प्रवास भारी चाललाय. पण असं कंटिन्यू एकाच स्पीडमध्ये, जर माझ्या गाडीला क्रूज कंट्रोल असता ना, तर मी एक 60चा नाहीतर 60-65चा स्पीड सेट करून मांडी घालून गाडी चालवली असती. आता एक पाय वरती घेऊन गाडी चालवतोय, एक पाय डावा पाय सीटवर आहे आणि फक्त एक्सिलेटरवर एक पाय आहे. डबल टॉपमध्ये गाडी आहे. चाललाय आपला हळूहळू. बरोबर 10:15 वाजता आपण शिर्डीला पोहोचलोय. इथून पुढे शिर्डीसाठी एक्झिट आहे. शिर्डीच्या साईबाबांना इथूनच नमस्कार करतोय. श्री साईनाथ महाराज की जय. कोपरगाव 500 मीटरवर एक्झिट आहे. बरोबर 150 किलोमीटर नंतर आपल्याला ना रेस्ट एरिया भेटलाय आणि लगेच थांबवलं आहे बघा. पोलीस चालतायत पुढे. थांबवलं मला आणि विचारलं काय माल आहे. लगेच आले, लगेच. कुठून आले काय माहिती. खूप वेळानंतर 150 किलोमीटर अंतर कव्हर केलंय मी. आणि आता इथेच कुठेतरी गाडी साईडला घेतो. साई समृद्धी फूड कोर्ट, प्युअर व्हेज फूड कोर्टच्या समोरच बरोबर लावूया. बघूया एखादी कॉफी वगैरे, नाहीतर काहीतरी पिऊया. असा काहीसा एरिया आहे.
जरा खाली उतरल्यावर बरं वाटेल. हा बाबा बाबा बाबा, खतरनाक खतरनाक. खाली उतरल्यावर एवढं भारी वाटलं माहितीये. बापरे, मस्त वाटलं, मस्त भारी भारी. काहीसा असा एरिया आहे, स्वच्छ एकदम. आपली गाडी मागून मस्तपैकी पॅक केली आहे मी. चला जाऊया, बघूया काय आहे इथे. तर मी आता ना सिन्नरच्या थोडासा अलीकडे हे रेस्ट एरिया भेटला आहे, रेस्ट करायचा. चांगलं आहे, स्वच्छ वगैरे. आता बघूया काय मेनू वगैरे आणून देतो. मेनू आणून दिल्यानंतर काहीतरी ऑर्डर करूया. इथे जर जेवणाला थांबाल ना तर रेट बघा काय आहे. वडापाव 80 रुपये, 80. समोसा 90 रुपये. रेट बघूनच डोकं मॅड झालंय. खरंच रेट कुठच्या कुठे 400, 300, 350 तंदूर कायच्या काय रेट आहे बघा. थाली 320 रुपये, स्पेशल थाली 450 रुपये. असू दे, रेटच्या बाबतीत काय विचारू नका. चहा 110 रुपये, 130 रुपये. काय आहे, लॉंग ब्लॅक अमेरिकन. रेट कायच्या काय, कायच्या काय. त्यामुळे असू दे, काय बोलून फायदा नाही आपल्याला. मी हे घेतले, थाली ऑर्डर केली आहे. 320 रुपये थाली आहे, इंडियन थाली. बघूया काय येते ते. थोडा आराम पण होईल, अर्धा एक तास इथे रेस्ट पण होईल, जेवण पण होईल. बघूया काय घेऊन येते. बघा आपली थाली आलेली आहे. मित्रा, पाणी बॉटल रेट 100-200 रुपये नाही आहे. एक पाणी बॉटल नाहीतर 100 रुपये पाणी बॉटल सांगेल. थाली मस्त आहे खरंच, रेटच्या मनाने असणारच. हे बघा, जीरा राईस आहे, पापड, 2 बटर रोटी. और क्या. हे दही आहे, हे काय मी खात नाही. डाळ आहे, बरंच काही काय. पनीरची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे. थाली मस्त आहे, एक नंबर आहे. पण रेट पण तसंच आहे. हां, पाणी बॉटल 20 रुपये बोलला तो. म्हटलं आण. मग 100 रुपये म्हटलेलं तर नाही आणणार होतं. मी जाऊन गाडीतली घेऊन येणार होतो. चला जेवण पटापट संपूया. कसं आहे जेवण बघूया आधी. पहिलं काय खाऊ, भरपूर आयटम आणून दिले. सगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही टेस्ट करतो. एक सांगायचं म्हणजे ना, सगळ्या तिन्ही ग्रेव्ही 1, 2, 3 दाखवतो तुम्हाला. 1, 2, 3 वेगवेगळ्या भाज्या आहेत तिन्ही, पण तिघांची टेस्ट सेम आहे. काहीच फरक नाही. तिन्ही भाज्या सेम लागत आहेत मला, काहीच फरक नाही. डाळ बघूया. डाळ डाळ ओके, पण ते बाकी भाजी दिल्या आहेत ना, ते सगळ्या सेम लागत आहेत आपल्याला. पावसाने ना पूर्ण गार करून टाकलाय. आता थंडी लागायला लागली. आता बरोबर ना 11:30 वाजले आणि आता जेवण वगैरे करून झालं आहे. थोडा वेळ 10-15 मिनटं इथे रेस्ट करतो आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला लागते. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. आपली गाडी ती बघा तिकडे आहे आणि पूर्ण थंडगार वातावरण करून टाकले. थंडी लागते. आता थांबतो इथे 10-15 मिनटं, मग आपण निघूया पुढच्या प्रवासाला. 11:15 वाजलेत. हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. चला, भरपूर रेस्ट घेतली, जेवण पण झालं, सगळंच झालं. तर आपण निघूया. इथे एक गाडी लागली आपली पिकअप, MH48 आहे.
रात्री 11:15 वाजता पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू. बरेच गाडीवाले थांबलेत आणि आता पाऊस ना खूप जोरात म्हणजे जोरात सुरू झालाय. मगाशी तरी बारीक बारीक होता, आता खूप मोठा पाऊस लागतोय. आता परत आपण समृद्धी महामार्गाला लागूया. मस्त रेस्ट झाली आणि आपण हे रेस्टॉरंट जे आहे ना ते महाग म्हणतोय, पण त्या मालकाने ज्यावेळी जमीन घेतली असेल, समृद्धी महामार्गाला एवढं मोठं रेस्टॉरंट घालणं साधी गोष्टी नाही आहे. किती करोडो रुपये त्याने ओतले असणार. त्यावेळी ते उभं झालं आहे आणि तेवढे पैसे उभे करायला त्याला हा रेट बरोबर आहे. आणि 150 किलोमीटर मी आलो आहे, काहीच भेटलं नाही म्हणजे विचार करा. मस्त मस्त पोटभर जेवण झालं आहे मस्तपैकी. आता चालू आहे हळूहळू. ही MH12 गाडी आहे पिकअप. अरे बापरे कसली वीज चमकली बघा. बाबा 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 खतरनाक. MH21 आहे, 21 पिकअप आहे. चला परत आपण हायवेला लागूया. इकडे ना नाशिक 1.5 किलोमीटर, इगतपुरी 27 आणि मुंबई 172 किलोमीटर. इगतपुरी आणि मुंबईसाठी सरळ जायचं आहे आणि नाशिकला पुढे एक्झिट आहे. याला ना भरपूर गाडी चालवायची म्हणजे गाडी चालवायला जो डेस्परेट आहे त्याला समृद्धी मार्गावर पाठवायचं. जा जी ले अपनी जिंदगी. डोकं दुखायला लागलं यायला, संपत नाही आहे रस्ता. आपल्याला ना आता पुढे टनल लागतोय. नाव वगैरे काय नाहीये, पण नवीन 2 टनल आहेत. बघूया किती लांब आहेत. वाव मस्त आहे. 1:15 झालाय आणि आता आम्ही इगतपुरीत पोहोचलोय. ते मुंबई सरळ इगतपुरी इथेच आहे. इथून सर्व म्हणजे एक्झिट दिली आहे इगतपुरीसाठी. आणि मगाचपासून खरंच कंटाळा आला. कंटाळा म्हणजे काय ते तो वायफर बघून बघून असा 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 असा. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये आणि तो रस्ता आपला सरळच्या सरळ आहे. खरंच बोर करतो हा रस्ता. ठीक आहे तर सांगू दे, पण बोर होतं यार. संपतच नाही यार, संपतच नाही. सरळच्या सरळ गेअर बदलायला नको, काय नको काय नको. ज्यांची ऑटो पायलट जी गाडी असेल ना त्याला मस्त आहे. ऑडी BMW ला ऑटो पायलट मोड टाकायचा, मस्त बसून राहायचं. झोपून सुद्धा शकतो. एक 2 मिनिटं थांबतो इथे. बघा इथे ट्रक पण थांबलाय. टायर मधले दगड काढतोय. बरेच गाड्या इथे थांबल्यात. चला निघूया. पत्थर नाका टोल प्लाझा. टोलला पत्थर नाका असं म्हणतात. मला आताच समजलं. आता आपल्याला पुढे ना टनल लागतोय. 2 टनल आहेत. मी ऐकलंय हे सगळ्यात मोठा टनल म्हणजे खूप लांबच्या लांब टनल आहे असं ऐकलंय. आपण ना 0 करून बघूया किती किलोमीटरचा आहे. इगतपुरी मधला हा टनल मी 0 करतो. 20 किलोमीटर 0 केलंय मी. आणि डू नॉट पार्क व्हेकल इनसाइड इन द टनल. पार्किंगला परमिशन नाहीये. अरे शपथ किती लाईट लावल्यात. बापरे डोळ्याला बसतायत त्या लाईट. बाबा 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 कसला टनल आहे यार. पॉवरफुल टनल आहे. पॉवरफुल. प्रत्येक ठिकाणी मस्त मस्त. शपथ काय टनल आहे यार. भारीच भारीच भारीच.
लाइटिंग एवढं पॉवरफुल केलंय. एवढा भारी बनवलाय ना, संपतच नाहीये. आता जवळजवळ 4 किलोमीटर होत आलं तरी टनल संपत नाही. आहे तरी किती किलोमीटरचा? सगळ्यात मोठा टनल मी ऐकलेला, पण किती किलोमीटरचा ते माहित नव्हतं. बरोबर ना, बघा 8 किलोमीटरचा टनल आहे. 8 किलोमीटर फायनली संपला. भारी वाटत होता आतमध्ये. वायपर नाही काय नाही. आता परत पाऊस सुरू झाला, तो वायपर चालू. आतमध्ये थोडंसं गरम वातावरण होतं आणि आता बाहेर पडल्यावर थंडगार एकदम. गडकरी साहेब काय पॉवरफुल, म्हणजे मस्त मस्त रस्ता बनवलाय. टनल जो बनवलाय ना, 8 किलोमीटरचा टनल, बाप रे, एक नंबर. नागपूर ते डायरेक्ट मुंबई एवढा पॉवरफुल रस्ता. गडकरी साहेब आमच्या कोकणाकडे थोडं लक्ष द्या. काय करताय? आणि ते सांगू नका की कोकणात काय भावांची भांडणं, भावकीचे वाद, हे तर आहेच हो. पण आमचा रस्ता कंप्लीट करा जरा. बरीच वर्ष झाली. 8 किलोमीटरचा ना टनल क्रॉस करून आल्यावर एक 2-3 किलोमीटर पुढे आल्यावर पुन्हा एकदा असे 2 टनल भेटतात. वाशाळा, वाव, काय पेंटिंग केलंय बघा, वारली पेंटिंग. आणि खरंच खूप सुंदर आहे यार. काय लाइटिंग केलंय. आहा हा, मस्त. छोटासा बोगदा आहे, 2 छोटे बोगदे आहेत आणि पेंटिंग बघा. वाव. कल्याण 61, ठाणे 89 आणि मुंबई 129 किलोमीटर आहे. कॅपॅसिटी संपली बाबा, कॅपॅसिटी संपली. मला आता झोप यायला लागली. झोप म्हणजे बराच वेळ झालो झोप येतात. आणि गाडी साईडिंग लावून झोपानंतर तसं अलाउड पण नाही. आणि एकटा खय निघतलं, रिस्की पण. बघूया पुढे काय गावतं काय. पेट्रोल पंप वगैरे चांगलं भेटा ते झोपतले. फायनली 2:30 वाजता आपल्याला आता टोल भेटणार आहे. गाड्या थांबल्यात बऱ्यापैकी इथे. मला पण थांबायची इच्छा झाली. पुढे आता हा शेवटचा टोल आहे मला वाटतं खरंच. अरे बाबा बाबा, 1-2 मिनटं थांबतो. 2 मिनटं म्हणजे इगतपुरी झाल्यानंतर ना तरच खूप झोप यायला लागली. खूप म्हणजे खूप. डोळे असे बंद होत आहेत. मग मी काय केलं माहिती आहे, जरा डोळ्यावर असं चालता पाणी मारलं आणि आता फ्रेशमध्ये आता परत गाडी चालू होतो. परत झोप यायला लागली. नशीब हा टोल आला, जरा साईडला घ्यायला भेटली. ह्या समृद्धी महामार्गावर जायचं असेल ना तर दिवसाचा प्रवास करा, रात्रीचा करू नको. झोपेचा खूप इश्यू आहे. कारण झोप जर आली तर तुम्ही साईडला लावू शकत नाही, असा प्रॉब्लेम आहे. साईडला लावली तर म्हणजे फाईन वगैरे बसेल, नाहीतर काय बोलून फायदा नाही. दिवसाचाच प्रवास काय तो करा समृद्धी महामार्ग, रात्रीचा नको. जरा 5 मिनिटं थांबतो इथे आणि मग तो टोल क्रॉस करूया. चला टोल कट करूया. हा बघा, बऱ्याच गाड्या थांबल्यात. किती गाड्या थांबल्यात बघा. ऑप्शनच नाहीये, कारण पुढे जाऊन परत काय भेटणार नाही झोपायला. थोडीशी इथे लावतो गाडी.
मी पण झोपतो जरासा. शेवटचा टोल झाल्यावर ना लगेच इथे टोल झाल्या लेफ्ट साईडला वॉशरूमची सुविधा आहे, ही बघा. आणि माझी कॅपॅसिटी संपलेली आहे आता. वाजले जवळजवळ 3 वाजले. झोप यायला लागली. मच्छर कैसे नेली. बऱ्याच गाड्या इथे थांबल्या ते बघा. जरा गाडीच्या खाली उतरलो. मी पण जरा वॉशरूमला जाऊन येतो. आणि 575 रुपये कट झाले हा टोल. छत्रपती संभाजीनगरमधून मी याला लागलेलो, काय म्हणजे समृद्धी महामार्गाला लागलेलो. आणि तिथून वाटेत एकही टोल नाही, काय नाही. आता हा आपल्याला टोल भेटला. पडग्याच्या थोडासा अलीकडे टोल आहे. 575 रुपये कट झाले. मी आता ना या इथे असलेल्या वॉशरूममध्ये जाऊन आलो. स्वच्छ वॉशरूम आहेत, मस्त नीट अँड क्लीन. पाणी वगैरे व्यवस्थित सगळे. नवीन आहे म्हणून आत्ताच सुरू झालंय, त्यामुळे व्यवस्थित आहे. पण याच्या नंतरची परिस्थिती काय असेल काय सांगता येत नाही, कारण आपले इंडियन तुम्हाला माहितीच. 1-1.5 तास ना इथे आराम करतो. आता 3:30 वाजलेत. 5 वाजता उठून आपण निघूया. मग बघूया काय ते पुढे. झोपतो थोडा वेळ. बाय. गुड नाईट. बापरे. 6 वाजले मित्रांनो. 6. मी अजून त्या टोलवरच आहे. हे बघा, वॉशरूमच्या इथे ना गाडी लावलेली. झोपलो. फ्रेश होतो. आपण निघूया मग. शुभ सकाळ मित्रांनो. गुड मॉर्निंग. तर आता 6:15 वाजलेत. फ्रेश वगैरे होऊन आलोय मी. तर निघूया आपण. चला. आता काय पाऊस वगैरे नाहीये. रात्री भरपूर पाऊस पडून गेलाय. आवाज बाहेरचा भरपूर येतोय. तर 3:30ला झोपलेलो मी. 3:30, 4:30, 5:30, 6 म्हणजे 2-2.5 तास मस्त झोप झालीय. आता इथून डायरेक्ट वसई. वाटेत कुठे थांबणार नाहीये. चला. फायनली मी पोहोचलोय कुशल मंगल इंडस्ट्री. आणि त्या सिक्युरिटीने साईबाबांच्या समोर गाडी लावायला सांगितली आहे. समोर साईबाबांचं मंदिर आहे. नमस्कार करून घ्या सगळ्यांनी. नमस्कार करतो. जय साईनाथ महाराज की जय. तर ते बोलले एवढं लवकर कशाला आला तू. बोलताय ते आता 10 साडे 10ला. काय करणार. पोचलोय खरा. तर आता आराम करतो. बघूया काय म्हणतोय तो सिक्युरिटी. 9:45 वाजलेत. अजून काही ते लोक आले नाहीत. आणि मी आता मगाशी गेटच्या सिक्युरिटी बोललेला की गेटच्या बाजूला गाडी लावू म्हणून. तर आता मी असं सहज पडून राहिलेलो. तर सिक्युरिटी आला. ए ड्रायव्हर आगे ले गाडी आगे ले, उधर साइड में लगा. मी म्हटलं पुढे लावू काय. हा पुढे लाव. अरे हिंदीने सुरुवात का करता तुम्ही. मुंबईत राहता, महाराष्ट्रात राहताय तुम्ही. स्वतः मराठी असून सुद्धा तुम्ही मराठी माणसाबरोबर हिंदीत का बोलताय. खरंच मला ह्या गोष्टीची खरंच खूप राग येतो. खूप राग. बोला ना मराठी. ओके समोरच्याला जर नाहीच येते मराठी तर मग ऑप्शनली ठीक आहे, मग हिंदीत बोला त्याच्याशी.
पण सुरुवातच तुम्ही हिंदीने करताय, काय फालतूगिरी आहे यार. तर असू दे, आता ते आले ना की खाली करूया एकदा गाडी. बराच वेळ झाला बसून बसून कंटाळा आला. बाहेर चहा वगैरे पिऊन आलो मी. भावांनो, गोंधळ झाला, गोंधळ. गोंधळ म्हणजे इथे ना 2 ऍड्रेस आहेत, 2. तर मी दुसऱ्या ऍड्रेसवर आलो आणि आता आपल्याला इथून कुठे जायचंय माहितीये? वाळीव फाटा वसई ईस्टला जायचंय, धुरी इंडस्ट्रियल स्टेट. चला आता इथून किती किलोमीटर आहे ते आता चेक करतो. चला गडबडच झाली. 8 वाजल्यापासून आता 10 वाजलेत. इथे 2 तास इथे बसून बसून कंटाळलोय. चला तिकडे जास्त लांब नाहीये, 1.5-2 किलोमीटर आहे. चला 2 किलोमीटरला 10 मिनिटं दाखवते कारण आता ट्रॅफिक आहे. असा काहीसा एरिया आहे, धुरी इंडस्ट्रियल स्टेट. फायनली आपली गाडी ना इथे खाली होणार आहे. लवकर एकदा खाली करू दे बाबा. चहा देऊन स्वागत केलं माझं त्यांनी. इथे खाली होणार आहे बघा, इथे गाडी लावली मी. चहा मस्त आहे. आपल्या गाडीत काही जास्त माल नव्हता बघा, एवढेच बॉक्स होते आणि बॉक्सला पण काही जास्त वजन नाहीये, हलके आहेत हे बघा. आणि जास्तीत जास्त 300-400 किलो, याच्यावर ना एवढंच वजन होतं. तर आता खाली करतो ते तिथे बघूया. खाली झाली की आपण आपल्या प्रवासाला लागतो. तर मित्रांनो, फायनली 11 वाजता माझी गाडी खाली झाली आणि आता वाजलेत 11:30. मी इथे थांबलेलो, गाडी ते बघा तिकडे लावली आहे. अर्धा तास इथे थांबलो कशासाठी माहिती आहे? जर माझं पेमेंट आलं नव्हतं तर पेमेंट त्यांना टाकायला सांगत होतो, तोपर्यंत गाडी काढली नाही. आता पेमेंट आलंय माझं, तर आजचा हा प्रवास मी इथेच संपवतो. समृद्धी महामार्गाने मी पहिल्यांदाच प्रवास केला आणि हॉरेबल म्हणजे एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता. तर एकटा जर असाल ना तर कुठे थांबू शकत नाही, सेफ नाही वाटत तिकडे. तर दिवसाचा प्रवास करा. हायवे तर उत्तमच आहे, काय त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. फक्त काय कंटिन्यू एकसारखा एकाच रस्ताच दिसतोय, रस्ता संपतच नाही, त्याच्या पलीकडे काय नाही. त्यामुळे थोडं बोर व्हायला होतं. तर ठीक आहे, मस्त झाला प्रवास. तर कसा वाटला प्रवास माझा हा नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा आणि कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.